सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इयत्ता 6वी प्रथम घटक चाचणी कृतीपत्रिका विषय गणित, गणित विषयाची 6वीची प्रश्नपत्रिका जी पहिल्या घटक चाचणीची ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. वेळ आहे 1 तास, एकूण गुण आहे 20 गुणांची ही जी चाचणीची प्रश्नपत्रिका आहे ही नवीन अभ्यासक्रमावर व संपूर्ण अध्ययन निष्पत्तीवर आधारित आहे. तर आपण बघूया. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती, माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर चला बघूया. प्रश्न पहिला आहे मित्रांनो, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. 4 गुणांसाठी आहे आणि 4 रिकाम्या जागा आहे. सरळ कोणामध्ये रिकामी जागा काटकोन समाविष्ट असतात किंवा डॅश डॅश देखील म्हणू शकता. दुसरा, पूर्ण कोणामध्ये रिकामी जागा काटकोन असतात. त्यानंतर घड्याळात 12 वाजलेले असतात. तास काटा व मिनिट काटा यांच्यात डॅश डॅश प्रकारचा कोन होतो. चौथा आहे, 75 या संख्येचा सर्वात लहान मूळ अवयव कोणता किंवा डॅश डॅश हा होय. ओके. आणि याचं उत्तर बघूया आपण. सरळ सरळ कोणामध्ये 2 काटकोन समाविष्ट असतात. दुसरं आहे, पूर्ण कोणामध्ये 4 काटकोन समाविष्ट असतात. तिसरं आहे, घड्याळात 12 वाजले असतात. तास काटा व मिनिट काटा यांच्यात 0 प्रकारचा कोन होतो. आणि चौथं आहे, 75 या संख्येचा सर्वात लहान मूळ अवयव 3 हा होय. पुढे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, सत्य की असत्य ते लिहा. बघा, अगदी शांत आधी प्रश्न वाचून घ्यायचा. नंबर 1, बिंदू, रेषा, प्रतल हे भूमितीमधील मूलभूत संबोध आहेत. नंबर 2 आहे, प्रतल हे सर्व दिशांनी मर्यादा असलेला पृष्ठभाग असतो. माफ करा. पुढचा आहे, तिसरा, धन संख्या लिहिताना प्लस चिन्ह लिहिण्याची गरज असते किंवा अधिकचं चिन्ह असतेच म्हटले. पुढे जाऊया. चौथा, सरळ कोणाचे माप 180 अंश असते. ओके. आता आपल्याला काय लिहायचंय, सत्य की असत्य बघूया. बिंदू, रेषा, प्रतल हे भूमितीमधील मूलभूत संबोध आहेत. पहिलं वाक्य सत्य आहे, बरोबर आहे. दुसरं, प्रतल हे सर्व दिशांनी मर्याद असलेला पृष्ठभाग असतो. हे चूक आहे, हे असत्य आहे. तर अमर्याद असलेला. त्यानंतर धन संख्या लिहिताना प्लस किंवा अधिक चिन्ह लिहिण्याची गरज नसते, पण इथं असतेच लिहिलेलं आहे, म्हणून हे असत्य आहे, चूक आहे. आणि चौथा आहे, सरळ कोणाचे माप 180 अंश असते. हे सत्य आहे, हे देखील. ओके. पुढे जाऊ मित्रांनो. पुढचं हे बघूया. पुढे पुढचा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न. खालील प्रश्न सोडवा. 4 गुणांसाठी आहे. खालील आकृत्या पहा व कोणाचा प्रकार लिहा. आकृत्या बघून कोणाचा प्रकार लिहायचा आहे. आकृती ए, आकृती बी, आकृती सी आणि आकृती डी. ही पहिली आकृती कोणत्या कोणाची आहे, दुसरी आकृती कोणत्या कोणाची आहे, तिसरी आकृती कोणत्या कोणाची आणि चौथी आकृती कोणत्या कोणाची. फक्त कोणाचं नाव लिहायचं. एका याला 1 गुण, 4 याला 4 गुण. खूप सोपं आहे मित्रांनो. बघा, पहिला कोण जो आहे ए हा आहे लघुकोन, दुसरा बी हा आहे काटकोन, तिसरा आहे प्रविशाल कोन आणि चौथा आहे मित्रांनो अर्थात सरळ कोन. पुढे जाऊया. प्रश्न चौथा सोडवा. 4 गुणांसाठी हा देखील, कारण 20 गुणांची चाचणी आणि प्रत्येक प्रश्नाला 4 गुण आहे. सोडवा. खालील संख्या अक्षरात लिहा आणि संख्या दिलेली आहे बघा इथं. सॉरी, हे 51 लक्षात नाही घ्यायचे. 35,46,920 म्हणजे 35,46,920 अशी संख्या आहे ती. इथं चुकून 51 आले मित्रांनो. 2, चौकटीतील योग्य चिन्हाचा वापर करा. इथं संख्या दिलेली आहे 31,24,782 आणि इकडे दिले 39,11,243. तिसरा आहे 91,661 वजा 68,792. चौथी आहे 85,39,652 प्लस 53,27,541. आता बघा, खालील संख्या अक्षरात लिहायची. 35,46,930, 35,46,930 लिहिली अक्षरामध्ये. चौकटीत योग्य चिन्ह 31,24,782 आणि 39,11,243. अर्थात कोणती संख्या मोठी आहे, 39,11,243, म्हणून इथं हे चिन्ह येईल मित्रांनो. ओके.
पुढे बघा बेरीज करायची, बेरीज मांडलेली आडवी मांडणी आहे 91,661 वजाबाकी करायची 91,661 वजा 68,792 आणि हिची वजाबाकी आपण केलेली आहे. पुढे जाऊया. पुढचं आहे चौथं 85,39,652 प्लस म्हणजे अधिक 53,27,541 म्हणजे बेरीज करायची, आडवी मांडणी बेरजेची आहे आणि ही याची बेरीज इथं आलेली आहे. पुढे आहे 4 मार्कासाठी एक सोपा प्रश्न आहे खूप. दिलेल्या चौकटीमध्ये 1 ते 9 संख्या अशा प्रकारे लिहा की प्रत्येक संख्या एकदाच येईल व त्याची उभी, आडवी व तिरपी बेरीज देखील समान येईल. बघा बेरीज आली पाहिजे सारखी 8 आणि 5, 8 आणि 5 किती 13, 13 आणि 2 15, तसंच 8 आणि 1 9, 9 आणि 6 15 म्हणजे असे आडवे 15 येतात, तिरपे 15 येतात. तसं इथं देखील तिरपे 15 आले पाहिजे, याच्यातही 15 आले पाहिजे आणि खालच्या याच्यातही 15 आले पाहिजे. अशा संख्या लिहायच्यात. अगदी थोडं डोकं लावायचं आणि सरळ 4 मार्क घ्यायचे. अर्थात पुस्तकातलं उदाहरण आहे. अशी बरेचशी उदाहरणं तुम्ही सोडवू शकता आणि याचं उत्तर याप्रमाणे येतं मित्रांनो. बघा 3 आणि 5 आणि 1 अंक एकदाच लिहायचा आहे. 3 आणि 5 8 आणि 7 15 आणि असे पण बघा 8 आणि 3 11 आणि 4 15, 1 आणि 6 हे 1 आणि 5 6 आणि 9 15, 7 13 आणि 2 15 असेही 15 आणि असेही 15 बघा 6 आणि 5 11 आणि 4 15 या पद्धतीनं. मित्रांनो या पद्धतीनं हा गणिताचा पेपर होता. पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद.